कोल्हापूरपासून 118 किलोमीटर असलेले हे भुयारी मंदिर तुम्ही पाहिलेले आहे का? आजऱ्यातून अंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे जाताना डाव्या बाजूला जाणारी वाट तुम्हाला हळूहळू दाट जंगलाच्या दिशेने जाते। घनदाट अरण्याने वेढलेले आणि जैवविविधतेने नटलेल्या हिरव्यागार वनराईने वेढलेल्या या परिसरात ओलांडत वाट हिरण्यकेशी मंदिरासमोर येऊन थांबते। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून देवराईत हे मंदिर दिसते। हिरण्यकेशी म्हणजे हिरणाच्या त्वचे समान सोनेरी केस असणारी माता पार्वतीचे हे एक नाव आहे। माता पार्वतीचे हिरण्यकेशी स्वरूपात मंदिर या ठिकाणी पाहायला मिळते। जोडीला अर्थातच शंकर भगवानी हिरण्यकेश्वर स्वरूपात विराजमान आहेत। येथे आल्यावर मंदिराच्या छतावर शिवलिंगाची प्रतिमा दिसते। पिवळ्या आणि लाल रंगवलेल्या मंदिरासमोर एक छान असं टाकं आहे। बाजूलाच तुळस, यज्ञकुंड, दत्तगुरूंची मूर्ती व गायीचे शिल्पही लक्ष वेधून घेते। हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला। 7 गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका सांगितली जाते। गुहा साधारण 250 ते 300 मीटर लांब आहे। शिष्टुरा हिरण्यकेशी देवाचा मासा ही दुर्मिळ प्रजाती येथे आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसाचा दर्जा देण्यात आलेला आहे। महाशिवरात्री दिवशी मंदिरात मोठा उत्सव होतो। पुढे ही नदी अंबोलीतून कोल्हापूर जिल्ह्यात आजरा व गडिंग्लज तालुक्यात वाहत जाते।